Hello everybody, welcome in the world of यथार्थ आयुर्वेदा. ओम धन्वंतरी नमः. मायसेल्फ कन्हैया देवदास BMS फायनान्स. तर तुमच्यासमोर मी आज टॉपिक घेऊन आले ते म्हणजे सिंगल ड्रग भस्मशुद्धा पिष्टीमधलं वंग भस्म. आता हे जे वंग भस्म मित्रांनो, यालाच आपण मॉडर्नमध्ये टीन असे म्हणतो. यसन असं म्हणतो, आहे की नाही. तर आता हे चालू करायच्या आधी व्हिडिओ शेवटपर्यंत पुन्हा बघा. या व्हिडिओमध्ये सगळे NSISMचे मस्ट नो पॉईंट्स टाकलेले आहेत. तर शेवटपर्यंत बघा मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंतच बघत जा आणि चॅनलला लाईक करत जा, शेअर करत जा. तर चला वळूया आपण आता वंगभस्माकडे. आता वंगभस्माचे ह्याच्यासाठी एक श्लोक सांगण्याचा प्रयत्न केलेला रसरत्न तरंगकारांनी. तर ते श्लोक बघूया. तर श्लोक जर बघितला, वंग बल्य दीपन पाचन रुचिकरम प्रज्ञाकरम शीतल सौंदर्य कविवर्धनम हितकरम निरोगता कारकमता. आयुर्वेद प्रकाश यांनी हा श्लोक सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या श्लोकमध्ये ते असं म्हणतात, वंग नाम वंग हे बल्य दीपन पाचन रुचिकर आहेत, प्रभाकर आहे आणि सौंदर्य विवर्धन करते, त्यासोबतच ते दुसऱ्या रोगांचे शमन करते, असा हा आयुर्वेद प्रकाशकारांनी आपल्याला श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता वळूया NSISMनुसार आपण पॉईंट वाईज जाऊया. तर याच्यामध्ये जर बघितलं तर वंगभस्म यालाच आपण मॉडर्नमध्ये टीन असे म्हणतो. आता याचं जर केमिकल कंपोजिशन जर बघितलं मित्रांनो, तर प्रामुख्याने SnO2 हे येते. आणि याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो, तर याच्यामध्ये आता आपल्याला नेक्स्ट प्रोसेस करावं लागते ते म्हणजे निर्माण विधी. तर निर्माण विधी करण्यासाठी आपल्याला घटक द्रव्य पाहिजे. आता वंग आपल्याला घटक द्रव्य कोणते कोणते घ्यायचे, तर घटक द्रव्य याच्यामध्ये प्रामुख्याने शुद्ध वंग एक भाग घ्यायचा आणि कुमारी स्वरसाची भावना द्यायची. म्हणजे भावना कशाची द्यायची आपल्याला, कुमारी स्वरसाची. आणि घटकद्रव्यामधून प्रामुख्याने मेन घटकद्रव्य जर बघितलं तर वंगभस्म यायचं. आता याच्यानंतर याची निर्माण विधी बघूया. आता निर्माण विधी जर बघितली मित्रांनो, तर याच्यामध्ये काय करायचं, सर्व घटकद्रव्य एकत्र गोळा करायचे. सर्व घटकद्रव्य जर एकत्र गोळा केले, त्याच्यानंतर त्याला काय करायचं, कुमारी स्वरसाची भावना द्यायची आणि मर्दन करायचं. आता मर्दन केल्याच्या नंतर त्यांच्या चक्रिका बनवायच्या आणि चक्रिका बनवून त्याला काय करायचं, सूर्यप्रकाशामध्ये ठेवायचं. आता चक्रिका बनवल्याच्या नंतर सूर्यप्रकाशामध्ये ठेवल्याच्या नंतर त्यांना काय करायचं, सर्व संपुष्टामध्ये ठेवायचं आणि त्यांचं चांगलं संधिलेपन करायचं. आणि त्याचं संधिलेपन केल्याच्या नंतर त्यांना काय करायचं, अर्धा गजपूट द्यायचा. म्हणजे अर्धच गजपूट द्यायचं. आणि अर्ध गजपूट दिल्याच्या नंतर त्यांचा आपल्याला वंगभस्म प्राप्त होतो. त्याची परीक्षा करून नंतर त्याचा आभ्यंतर प्रयोगासाठी कसा उपयोग करायचा हा नंतर आपण कोणत्या व्याधीमध्ये करायचा, तर त्याच्यामध्ये श्वासकास, त्याच्यानंतर सौंदर्यवर्धक, धातुस्थौल्यकर म्हणून आपण उपयोग बघू शकतो. अशा पद्धतीने ही निर्माण विधी होती. तर आता ही निर्माण विधी पुन्हा एकदा बघूया. तर याच्यामध्ये पहिलं आहे की सर्व घटकद्रव्य हे एकत्र करायचे, आहे की नाही, सांगितल्याप्रमाणे. आता एकत्र केल्याच्यानंतर त्यांना काय करायचं, तसंच राहू द्यायचं का, नाही. तर आता त्यांना काय करायचं, त्या वंगाला एक दिवस कुमारी स्वरसाची भावना द्यायची. एक दिवस काय करायचं, त्याला कुमारी स्वरसाची भावना द्यायची. आणि नंतर आता भावना दिल्याच्या नंतर त्यांचे काय होणार, आता त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस होणार. मग त्यांच्याचं काय करायचं, त्याला चक्रिका बनवायच्या. आता चक्रिका बनवल्याच्या नंतर त्यांना सूर्यप्रकाशामध्ये ठेवायचं आणि सूर्यप्रकाशामध्ये ठेवल्यानंतर ते सुकून जातील. आता नंतर मग ते सुकलेलं काय करायचं, सराव संपुष्ट घ्यायचा. सराव संपुष्ट घेतल्यानंतर त्यांचं चांगलं संधिलेपन करायचं आणि त्यांना अर्धा गजपूट द्यायचा. आता अर्धा गजपूट दिल्याच्या नंतर आपल्याला वंगभस्म प्राप्त होणार. अशा पद्धतीने ही निर्माण विधी होती. आता या निर्माण विधी झाल्याच्या नंतर इथपर्यंत समजलं का मित्रांनो. आता इथून याच्या समोर येते, ए राजू इकडे लक्ष दे रे बाबा, इकडे तिकडे बघू नको. तर आता याच्यासमोर काय येते, फार्माकोडायनॅमिक्स आणि फार्माकोकायनेटिक्स. आता फार्माकोडायनॅमिक्स जर बघितलं मित्रांनो, तर याच्यामध्ये आयुर्वेदिकनुसार रसविरी विभाग लिहावं लागते. तर आता प्रामुख्याने आब्रक भस्माचा जर रसविरी विभाग जर बघितला, तर त्याच्यामध्ये काय येते, रस हे तिक्त आम्ल कटू येते, त्याच्यानंतर कटू विपाक येतो आणि उष्ण वीर्यात्मक येतो, त्याच्यानंतर गुरु स्निग्ध हे गुण येतात. अशा पद्धतीने हे फार्माकोडायनॅमिक्स होते. आता हे तिक्त कटू असल्यामुळे याचं मॉडर्नच्यानुसार जर बघितलं, तर याचं मॉडर्ननुसार येतं अँटी इन्फ्लॅमेटरी, अँटी ॲस्थमॅटिक, त्याच्यानंतर त्यासोबतच न्यूरो प्रोटेक्टिव्ह इफेक्ट येते, अँटी डायबेटिक येते. कोणते कोणते येतात, अँटी डायबेटिक येते, अँटी इन्फ्लॅमेटरी येते, न्यूरो प्रोटेक्टिव्ह येतात. हे सर्व फार्माकोडायनॅमिक्स आहेत. आता त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे फार्माकोकायनेटिक्स. आता तुम्हाला फार्माकोकायनेटिक्स माहीतच आहे. तर फार्माकोकायनेटिक्समध्ये काय येतात, A, D, M आणि E. तर आता A ॲब्झॉर्प्शन थ्रू ओरली होणार, डिस्ट्रीब्युशन थ्रू आउट होल बॉडी होणार,
मेटाबॉलिझम प्रायमरीली इन लिव्हर होणार आणि एलिमिनेशन थ्रू किडनी किंवा स्किन होणार. अशा पद्धतीने हे फार्माकोडायनॅमिक्स आणि फार्माकोकायनेटिक्स होतं मित्रांनो. आता याच्यानंतर समोर येते ते म्हणजे आमायिक प्रयोग, त्यालाच आपण मॉडर्नमध्ये थेरपॅटिक युजेस असं म्हणतात. आता थेरपॅटिक युजेस जर बघितलं तर याचं खास करून आपल्याला बल्य, दीपन, पाचन, त्यासोबतच प्रज्ञाकर, सौंदर्यवर्धक, त्यासोबतच धातुस्थौल्यकर, त्यासोबतच सर्व प्रमेह, श्वासकास इत्यादी व्याधीमध्ये होतो. कोणत्या कोणत्या व्याधीमध्ये होतो तर बल्य आहे, रुचिकर आहे, दीपन आहे, पाचन कार्य करतो, श्वासकास, त्याच्यानंतर प्रमेहर आहे, धातू स्थौल्यकर करण्यासाठी खास याचा उपयोग होतो आणि स्त्रियांच्या सौंदर्यासाठी सौंदर्यवर्धकसुद्धा हा वंगभस्माचा उपयोग होतो. अशा पद्धतीने या व्याधीमध्ये शमन करण्यासाठी उपयोग होतो. आता याच्यानंतर नेक्स्ट येते मित्रांनो ते म्हणजे नेक्स्ट पॉईंट. इथपर्यंत समजलं का? ओके नाही. आता याच्या समोर जर बघितलं तर कर्म येते. आता कर्म जर बघितलं तर मोड ऑफ ॲक्शन. आता याचा मोड ऑफ ॲक्शन जनरली आता हे भस्म आहे तर याच्यामध्ये लघुता असणार. आता हे भस्म आहे म्हणून हे शीघ्रव्यापी असणार म्हणजे लवकर पसरणार असणार आणि हे सूक्ष्म स्त्रोतगामित्वपर्यंत जाणार असणार. तर त्यासोबतच दीपन कार्य करतो, रुचिकर आहे, पाचन कार्य करतो, त्याच्यानंतर रसायनसुद्धा कार्य करतो. अशा विविध प्रकारचे हा कर्म कार्य करतो. तर अशा पद्धतीने हे वंगभस्माचे कर्म होते. आता याच्यानंतर नेक्स्ट इन्सायसमनं पॉईंट सांगितलेले ते म्हणजे मात्रा. आता याची मात्रा जर बघितली मित्रांनो तर EFIनुसार पार्ट फर्स्टनुसार 1 रत्ती ते 2 रत्ती. किती? 1 रत्ती ते 2 रत्ती. आता याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट येते ते म्हणजे अनुपान. आता याचा अनुपान MCQ हमखास येतो तो म्हणजे हरिद्रासोरस. वंगभस्माचं अनुपान जर बघितलं तर हरिद्रासोरस, मध आणि घृत. मध आणि घृत सगळ्यामध्येच कॉमन असते पण स्पेसिफिकली काही काही असे असतात की त्यांना स्पेसिफिकली तेच अनुपान लागते. जसे की आता वंगभस्माचा हरिद्रासोरस, अभ्रकभस्माचं जर बघितलं तर आदरक सोरस येते, गुडची सोरस येतात. तशाच पद्धतीने हे लक्षात राहू द्या मित्रांनो. आता त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे पथ्य अपथ्य. आता पथ्य अपथ्य म्हणजे कोणते पथ्य येतं कोणते अपथ्य येतं हे बघितले तर याच्यामध्ये कोणते पथ्य येतं तर शाली तांदूळ, मुद्रसूप, नवनीत, ताक, पटोल, तिक्त रसात्मक हे सर्व पथ्य आहेत. कोणते कोणते पथ्य येतं? शाली तांदूळ, तिक्त कटू रसात्मक म्हणजे मोस्टली ताक एक येते, मुद्रसूप येते, नवनीत येते, हे सर्व पथ्य आहेत. आता अपथ्य कोणते सर तर अपथ्यमध्ये जर बघितलं तर तीक्ष्ण पदार्थ, उष्ण पदार्थ हे सर्व अपथ्य आहेत. आता त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट येते ते म्हणजे सेवनकाल. आता सेवनकाल तुम्हाला माहितीच आहे. आता हे भस्म आहे तर याचं दोन्ही टाईम करायला पाहिजे म्हणजे कसं प्रातकाल तसं सायंकाळ अशा पद्धतीने हे दोन्ही काळ करायला पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे कालमर्यादा. आता याची कालमर्यादा म्हणजे काय मित्रांनो की आपण हे वंगभस्म किती दिवसपर्यंत म्हणजे सेवन करू शकतो. तर याचा सांगितलेले त्यांनी की वंग अधिक मुसळी चूर्ण हे 1 महिना सेवन जर केला तर याच्यामुळं काय होते या ज्या व्याधी आहेत त्याचे आपण शमन करू शकतो. म्हणजे किती महिने करावं लागतं आपल्याला? 1 महिना करावं लागतं मुसळी चूर्ण प्लस वंगभस्म. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट सांगितलेली त्यांनी की अशुद्ध अपक्व व्याधी. आता हे जे अशुद्ध अपक्व व्याधी जर बघितलं मित्रांनो तर अशुद्ध समजा आपण वंग जर सेवन केला तर त्याच्यामुळे कोणते कोणते व्याधी होतात? प्रमेह, गुल्म, हृदयरोग, शूल, आर्श, कास, श्वास या सर्व व्याधी होण्याची शक्यता असते. तर आता याच्यासाठी आपण हे व्याधी होऊ नये म्हणून याच्यासाठी आपण शांती उपाय केलेले आहेत. तर शांती उपाय कोणते? शांती उपाय याच्यामध्ये मेषशृंगी प्लस सीता हे 3 दिवस जर सेवन केलं तर या रोगांचे शमन होऊ शकतो. वंगभस्माचे शांती उपाय काय काय करायचं? मेषशृंगी आणि त्यासोबतच सीता म्हणजे साखर हे 3 दिवस सेवन केलं तर हे या सेवन जे अशुद्ध अपक्व व्याधी होत्या त्याचे आपण शमन करू शकतो. आणि लास्ट पॉईंट येते ते म्हणजे रिसर्च अपडेट. आता ह्या रिसर्च अपडेट खास करून मधुमेह पेशंटवर केलेले डायबिटीस मलाटस. आता हे 2 टाईपचे असतात, ग्रुप ए आणि ग्रुप बी. आता हे ग्रुप एमध्ये त्यांनी काय केलं की ग्रुप एमध्ये वंगभस्म 250 mg त्यासोबतच गुळूची घन घेतला 250 mg आणि त्यासोबतच 3 मिलीलिटर हनी घेतला, हनी मधू. तर आता हे जे मधू आहे तर याचं जे हे बघितलं मित्रांनो आणि दुसरा एक ग्रुप केला त्यांनी की त्याच्यामध्ये फक्त गुळूची घन आणि 3 मिलीलिटर हनी म्हणजे गुळूची घन घेतला आणि 3 मिलीलिटर मध घेतला. तर असं त्यांनी पाहिलं की जे वंगभस्मासोबत गुळूची घन घेत होते ग्रुप ए त्यांचा मॉडरेट अँटी हायपरग्लायसेमिक ॲक्टिव्हिटी बघण्यात आली.
कोणती बघण्यात आली, अँटी हायपरग्लायसेमिक ॲक्टिव्हिटी बघण्यात आली, जे की दुसऱ्या ग्रुप बीपेक्षा चांगली होती. अशा पद्धतीने हा वंगभस्म होतो मित्रांनो. आय होप की तुम्हाला हे सर्व समजलं असेल. आता हे जर समजलं असेल तर मित्रांनो नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांना सांगत जा. त्याच्यानंतर व्हिडिओ हे शेवटपर्यंत बघत जा. प्रत्येक पॉईंट्स हे मस्ट नोट्स आहेत. परीक्षेच्या दृष्टिकोनातूनच हा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. याची जी नोट्स आहे ते मी ॲज इट इज तुमच्यापर्यंत म्हणजे लिहिलेली आहे. तर त्याच्यानंतर एवढं सांगेल की हे जे सर्व ENSSच्या नुसार पॉईंट्स होते ते मी कवर केले. थँक्यू व्हेरी मच.